हॅलो टू एव्हरीवन. कसे आहात सगळे? मी आरजे प्रिया, रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 31 जुलै. तसं बघायला गेलं तर जुलै महिन्यातला शेवटचा दिवस. चला तर मग मित्रांनो, आजच्या या दिवसाची सुरुवात करूया एक चांगला आणि प्रेरणादायी विचार ऐकून. मित्रांनो, मुळातच आपण चांगला आणि प्रेरणादायी विचार म्हणजेच विचारधन हे सत्र फक्त याकरताच ऐकत असतो की दिवसाची सुरुवात आपण सकारात्मकरित्या करू शकू. चला तर मग ऐकूया आजचं विचारधन हे सत्र. माणसाच्या आयुष्यातील संकट ही यशाचा आनंद घेण्यासाठी आवश्यक आहेत. विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक माणसाच्या आयुष्यात कुठली ना कुठली संकट येतात. त्यांना तोंड दिल्यानंतर आपल्याला यश मात्र नक्की मिळते आणि या यशाचा आनंद चाखणं ही खरंच अवर्णनीय गोष्ट आहे असं म्हणायला हरकत नाही. चला तर मग या पॉझिटिव्ह विचारानंतर ऐकूया आजच्या दिवसाची विशेष गोष्ट म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र. दिनविशेष या सत्रामध्ये सर्वप्रथम आपण ऐकणार आहोत आजच्या दिवशी घडून गेलेल्या काही महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटनांविषयी. जाणून घेऊया या घटना सविस्तरपणे. 1657 साली मुघलांनी मराठा साम्राज्यातील विजापूर येथील कल्याणी हा किल्ला आजच्याच दिवशी जिंकला होता. 1658 साली औरंगजेब मुघल सम्राट बनले होते. औरंगजेब यांच्याविषयी सांगायचं झाल्यास 1634 मध्ये शहाजहानने औरंगजेबास मुघल प्रथेनुसार दख्खनचा सुभेदार म्हणून नियुक्त केले. औरंगजेबाने मराठवाड्यातील खडकी या शहराचं नाव बदलून ते औरंगाबाद केले होते. औरंगजेब हा मुघल सम्राट होता आणि त्यांनी त्यावेळी त्यांच्या राज्यात शरीयत म्हणजेच इस्लामी कायदा लागू केला होता. गैर मुसलमान जनतेवर असा कायदा लागू करणारे ते पहिले मुसलमान राज्यकर्ते होते. तसेच त्यांनी जिझिया कर परत लागू केला होता. 1666 साली औरंगजेबाने शिवाजी राजांना दिल्ली येथे भेटीसाठी बोलवले होते आणि त्यावेळेला 9 वर्षांच्या संभाजी सकट शिवाजी राजांना नजर कैदेत ठेवणारा औरंगजेबच होता. आणि मग औरंगजेबाच्या कैदेतून शिवाजी महाराजांनी वेषांतर करून त्यांची सुटका करून घेतली होती. मित्रांनो, यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्त्वाच्या घटनांविषयी. 1856 साली न्यूझीलंड येथील क्राइस्ट चर्च या शहराची स्थापना करण्यात आली. आजच्याच दिवसाली कसोटी सामन्याच्या एका डावात सर्व 10 गडी बाद करण्याचा विक्रम करणारे जिम लिंकर हे पहिले इंग्लिश क्रिकेटपटू बनले. आजच्याच दिवशी 1992 साली भारतरत्न पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय सतारवादक पंडित रविशंकर यांना रॅमन मॅगसेसे या पुरस्काराने गौरविण्यात आलं. आजच्याच दिवशी सन 2001 साली महाराष्ट्रीयन मराठी चित्रपट दिग्दर्शक डॉक्टर जब्बार पटेल यांना राजश्री शाहू महाराज हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या दिवसाच्या काही महत्त्वाच्या ऐतिहासिक घटना. यानंतर जाणून घेऊया काही विशेष व्यक्तींच्या जन्मदिवसाविषयी. अशा काही व्यक्ती ज्यांनी इतिहासात स्वतःच्या उल्लेखनीय कामगिरीने आपला ठसा उमटवला आहे. अशाच काही विशेष व्यक्तींचे आज जन्मदिवस आहेत. इसवी सन 1800 साली जर्मन रसायनशास्त्रज्ञ फ्रेडरिक वोहलर यांचा जन्म झाला. फ्रेडरिक वोहलर हे सेंद्रिय रसायनशास्त्राचे जनक होते. त्यांनी कृत्रिमरित्या युरियाचा शोध लावला होता. त्यांच्याविषयीची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत आपल्या व्यक्तिविशेष या सत्रात. तेव्हा व्यक्तिविशेष हे सत्र ऐकायला चुकवू नका. यानंतर जाणून घेऊया आणखी काही विशेष व्यक्तींविषयी. 1872 साली महाराष्ट्रातील संत साहित्याचे गाढे अभ्यासक, चरित्रकार व गाथा संपादक लक्ष्मण रामचंद्र पांगरकर यांचा जन्म झाला. आजच्याच दिवशी 1880 साली प्रसिद्ध भारतीय आधुनिक साहित्यिक, लेखक व कादंबरीकार धनपतराय श्रीवास्तव उर्फ मुंशी प्रेमचंद यांचा जन्म झाला. सन 1907 साली भारतीय गणितज्ञ, सांख्यिकी शास्त्रज्ञ, तत्वज्ञानी, इतिहासकार आणि प्राच्यविद्या पंडित दामोदर धर्मानंद कोसंबी यांचा जन्म झाला.
1912 साली नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ मिल्टन फ्रीडमॅन यांचा जन्म झाला. सन 1918 साली भारतीय संस्कृत पंडित डॉक्टर श्रीधर भास्कर वर्णेकर उर्फ दादासाहेब वर्णेकर यांचा जन्म झाला. 1941 साली गुजरात राज्याचे माजी मुख्यमंत्री अमरसिंग चौधरी यांचा जन्म झाला. आजच्याच दिवशी सन 1947 साली सुप्रसिद्ध भारतीय हिंदी चित्रपट अभिनेत्री मुमताज यांचा जन्म झाला. सन 1965 साली सुप्रसिद्ध ब्रिटिश चित्रपट निर्माता, लेखक व पटकथा लेखक J.K. रोलिंग यांचा जन्म झाला. विद्यार्थी मित्रांनो, या काही खास आणि विशेष व्यक्तींचे आज जन्मदिन आहेत. त्याच निमित्ताने रेडिओ MPSC गुरुकडून त्यांना खूप खूप शुभेच्छा. यानंतर जाणून घेऊया अशाच काही व्यक्तींविषयी ज्यांनी इतिहासात स्वतःचं नाव सुवर्ण अक्षरांनी कोरलेलं आहे. अशाच काही व्यक्तींचे आज स्मृतिदिन देखील आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण दिनविशेष या सत्रात मुळातच आजच्या दिवसाच्या ऐतिहासिक घटना, काही विशेष व्यक्तींचे स्मृतिदिन, जन्मदिन यांच्या नोंदींविषयी माहिती घेत असतो. चला तर मग आज ज्या व्यक्तींचे स्मृतिदिन आहेत त्यांच्याविषयीची माहिती घेऊया. आजच्याच दिवशी 1865 साली भारतीय दानशूर व शिक्षण तज्ज्ञ जगन्नाथ उर्फ नाना शंकर शेठ यांचं निधन झालं. 1875 साली अमेरिकेचे माजी 17वे अध्यक्ष अँड्र्यू जॉन्सन यांचं निधन झालं. सन 1980 साली पद्मश्री पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय हिंदी चित्रपट पार्श्वगायक मोहम्मद रफी यांचं निधन झालं. विद्यार्थी मित्रांनो, या सगळ्या विशेष व्यक्तींचे आज स्मृतिदिन आहेत. त्याच निमित्ताने त्यांना रेडिओ MPSC गुरुकडून विनम्र अभिवादन. तर ही होती आजच्या दिवसाची विशेष गोष्ट, म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र. मला खात्री आहे की तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र नक्कीच आवडतं. तेव्हा त्याविषयीचे काही फीडबॅक किंवा सजेशन्स जर तुम्हाला द्यायचे असतील तर तुम्ही ते ऑडिओ किंवा टेक्स्ट या स्वरूपात आम्हाला आमच्या 8698 म्हणजेच 8698869880 या क्रमांकावर नक्की पाठवा. आणि हो, तुम्ही आमचं दिनविशेष हे सत्र आमच्या स्पेक्ट्रम अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर देखील ऐकू शकता. म्हणजे जर तुम्ही समजा आजचा रेडिओ ऐकला नसेल आणि तुम्हाला आजच्या दिवसाचे दिनविशेष ऐकायचे असतील तर मागच्या काही दिवसांच्या दिनविशेष या सत्राची संपूर्ण बँकच तुम्हाला आमच्या यूट्यूब चॅनलवर अवेलेबल होईल. तेव्हा मित्रांनो, आमचं स्पेक्ट्रम अकॅडमी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सोबतच जर तुम्हाला इतर अपडेट्स हवे असतील तर आमचं रेडिओ MPSC गुरु आणि स्पेक्ट्रम अकॅडमी हे फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजेस लाईक, फॉलो आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. याचबरोबर स्पॉटिफाय म्युझिक ॲप, अँकर FM, गुगल पॉडकास्ट आणि रेडिओ पब्लिकवर सुद्धा तुम्ही रेडिओ MPSC गुरु पॉडकास्ट ऐकू शकता बरं का. चला तर मग मित्रांनो, मी RJ प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते. पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष या सत्रात अशाच काही महत्त्वाच्या घटना आणि विशेष व्यक्तींच्या जन्म मृत्यूच्या नोंदी ऐकण्यासाठी.